नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खऱ्या अर्थानं मराठवाड्यातलं एक सुसंस्कृत शहर म्हणून ज्या लातूरची ओळख आहे आणि कृषीपूरक व्यवसायासाठी जो भाग देश पातळीवरती पण चर्चेत असतो, अशा लातूर शहरातल्या या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. दिवंगत श्री विलासराव देशमुख, श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळं हे शहर देश पातळीवरती ओळखलं गेलं. फ्लोटिंग पॉप्युलेशनमुळं एक मेडिकल हब या शहराची अशी एक नवीन ओळख. पण तरी सुद्धा या शहराच्या महानगरपालिकेच्या खात्यावरती स्वतःची बचत किती असावी? 0. आणि त्यामुळं शहरातले वेगवेगळे प्रश्न. असं शहर की ज्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला, अशा शहरात आज महानगरपालिकेच्या महायुद्धाचा आजचा भाग मी घेऊन आलोय. आणि त्यासाठी चर्चेत आहेत श्रीकांत रांजणकर. गंमतच आहे त्यांची, कारण भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा संघर्ष जो महाराष्ट्रात सुरू आहे त्याचं ते प्रतिनिधित्व करतील. व्यंकट बेंद्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. गणेश गोमसाळे जे भाजपचं मत मांडतील. प्रवीण सूर्यवंशी जे काँग्रेसच्या वतीनं बोलतील. आणि राधिका पाटील आहेत. आमचा फॉर्मॅट तसा असल्यामुळे त्यांना मी इथे खाली बसवलंय, पण त्या शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. भाजपवाल्यांनाच मला विचारायचं आहे, राज्यभरात तेच सुरू आहे, भाजप विरुद्ध भाजप. इथं पण तसंच दिसतं. देवघर आणि काय निलंगेकर एकीकडं, अभिमन्यू पाटील काय पवार वेगळीकडे. या सर्व चर्चा फक्त विकास काम की मूळ अजेंडा दुसरीकडे नेण्यासाठी आहे. जेव्हा स्थानिकच्या मी माझं मत मांडतो, नंतर तुमचं मत बोला. जेव्हा स्थानिकचा विकासाचा प्रश्न आहे, नेमकं महानगरपालिका चालू आहे, महानगरपालिकेवर बोललो कुठल्या गोष्टीवर पाहिजे? नाली बांधकाम, रोड, गटार, पाणी, स्वच्छता, सुरक्षता. इथं आमदार कोण आहेत? मग ह्या विषयावर डायव्हर्ट करायचं आणि ह्याच्यात कोण फुटलंय दुसऱ्याच्या घरात झाकून बोलायचं. मग ही गॉसिप क्रिएट करायची, मेळ मुद्दे आपण भटकायचं. हे काँग्रेसवाले करत असेल, तुम्ही गॉसिप क्रिएट करता. गॉसिप क्रिएट करायची आम्हाला काहीच गरज नाही, कारण ही त्यांची अंतर्गत लढाई आहे. आम्ही त्याच्यावर भाष्य पण करणार नव्हतो, परंतु तुम्ही सांगितले की आता नमो आघाडी एक झालेली आहे आणि भाजप एक झालेला आहे. हे असं का घडलं हे त्यांनी स्वतःच्या शहराचे प्रश्न महत्त्वाचे. आमची जबाबदारी आहे. 2.5-3 वर्ष झालं प्रशासकीय कारभार लातूरच्या महानगरपालिकेमध्ये आहे. खरं तर आमचा प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालतो. भाजपनं 2.5-3 वर्षामध्ये लातूरसाठी काय केलं? भाजपनं काय केलं पटकन सांगा मला. शोकांती काय ते विचारतात, भाजपनं 2.5 वर्षात काय केलं? 40 वर्षात त्यांनी काय केलं? 17 वर्ष इथल्या आमदारांना स्थानिकच्या काय केलं ते सांगावं. आणि त्या आमदारांनी तिथल्या स्थानिकच्या नगरसेवकाला किती फंड दिला त्यांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. एक साधं संडास तरी त्यांची त्यानं बांधणं झालं. सारी संडास मला जरा सिनियर मंडळीकडे जाणून घ्यायचं. खरं म्हणजे लातूर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय केला आहे. आणि मुळात हे शहर सर्वांना संधी उपलब्ध करून देणार आहे. याला महानगराचं स्वरूप निर्माण करून देण्याच्यासाठी नागरी सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्याचे नेते आदरणीय दादा यांच्या नेतृत्वामध्ये निर्माण करण्याची भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचं असं स्लोगन आहे की अनेक जे स्थानिक लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत ते येणाऱ्या 5 वर्षात जर आम्हाला संधी दिली, अनेक वर्ष आमच्या मित्रांना संधी दिली, काँग्रेसला दिली, भाजपला दिली, आता आमची त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण इथं लढत उभारते आहे. चौरंगी आहे, तिरंगी आहे लातूरमध्ये. पण या व्यापारी शहर, शैक्षणिक शहर, सहकारातलं शहर, औद्योगिक शहर निर्माण करायला सगळे कमी पडतात. त्या नागरी सुविधा निर्माण तुम्हाला एक संधी द्यायची आणि मित्र पक्षाच्या विरोधातच लढतात बऱ्याच ठिकाणी. हे काय चाललंय तुमचं सगळं? तर तुम्ही विचारलेला प्रश्न असा होता की भाजप विरुद्ध भाजप. हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्यांनी दुसरंच काहीतरी रान हाणलं. घेऊ ना प्रश्न. कारण की महत्वाचा विषय असा आहे. त्यांनी संडाचा विषय काढला. हो नाही, ते संडासचं सगळं वगैरे करायला निष्ठावंत निर्णायक होते, पण यांनी बाहेरची आयात घेऊन ज्यांना उमेदवारी दिली त्याच्याबद्दल आमची निष्ठावंत आघाडी उभा टाकलेली आहे. त्याच्या विरोधात किती लोकांना बाहेरच्या घेतलं तरी? अशा त्यांनी जवळपास 14-15 लोकांना घेतलेलं आहे. ते कशावर घेतलं? याच्यावर नाही घेतलं ना. आता ते अनेक प्रभाग. मी हा प्रश्न यासाठी विचारला, मी येणारच आहे तुमच्याकडे आणि मुद्दा मांडला. तुम्ही फार जोरात हसलात सगळे लोक. नाही सर, भाजपचे असू देत ना, भाजपचे निष्ठावान भाजपचे. हो, निष्ठावान भाजपचा हे सत्यच आहे. कारण इथं जी चर्चा भाजपच्या विरोधात चालू आहे ती 100% चुकीची आहे. काय असं राजकारणामध्ये काँग्रेसच्या मंडळीला माझा असा प्रश्न आहे की तुमच्याकडची जी सक्षम माणसं आहेत, जे कार्यकर्ते तुम्ही सांभाळू शकले नाहीत,
ती आमच्याकडे येत आहेत, कुठल्याही आमिषाला बळी न पडता. त्यापैकी काही लोकांना तिकीट मिळालं आहे, असं हे होत असतंय. आणि बोला बोला पटपट. आता हे म्हणत आहेत की काँग्रेसचे लोक इकडे आले. आता ह्यांचेच निष्ठावान कार्यकर्ते काल बोलत होते की संभाजी पाटीलने पैसे घेऊन ह्यांना तिकीट दिले. आलाच पैशाचा होते. हा आलात ना, हेच म्हणत होते. मग आता ह्यांनी म्हणतायत की अभ्यासू माणसं आहेत काँग्रेसचे, बरोबर आहे की नाही? आणि ह्यांनी जे म्हणले संडास त्याच्या पुढे या म्हणा ह्यांना. त्याच्या पुढे यायला पाहिजे, पण मला भाजपवाल्याला संधी दिली पाहिजे ना, असं आहे. पैशाचे आरोप आलेच पुन्हा. हे आरोप करणारे भाजपचेच कार्यकर्ते, ते स्वतःला बरं. निष्ठावंत कार्यकर्ता समजतात. सर्वसामान्य लोक ही तेच आरोप करतात. आणि तुम्हाला सांगतो की काल परवा जी बैठक झाली यांची नमो आघाडीची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केला की पैसे घेऊन काही ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या निष्ठावंतांना डावलण्यात आलं. परंतु काँग्रेसच्या निष्ठावंताबद्दल जी त्यांनी प्रश्न, तुमच्या निष्ठावंताचं सांगा. आमचे निष्ठावंत कुठेही हल्लेले नाहीत. आमचे निष्ठावंत कुठेही हे भाजपच्या नाहीत ओरिजिनल. हे भाजपचे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. हा प्रश्न चुकून मला तुम्ही विचारला. काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेस सोबत आहेत. काँग्रेस खूप मजबूतीनं ह्या महानगरपालिकेच्या लढाईला सामोरे जात आहे. तुमचे नेते आमदार लोकात नसतात असं म्हणतात. हा एक प्रपोगंडा आहे आणि तो भाजपकडून सोयीस्करपणे राबवण्यात आलेला आहे. राव, तुमचे प्रश्न तर आहेत एवढे मोठे. राहुल सर, तुम्ही दोन गोष्टी क्लिअर करा आधी. जेव्हा एखाद्या खूप संस्था फास्ट पॉवरफुल ताकदीने चालत असते तेव्हा ताकदीचं एक अट्रॅक्शन असते, आणि जेव्हा कमजोर संसार चालत असते तेव्हा त्याचं लक्ष दुसऱ्या घराकडे असते, 3 मजलीवाल्याकडे. तसं भारतीय जनता पार्टीची ताकद ही महाराष्ट्रात, राज्यात, देशात, लातूरमध्ये वाढली. भारतीय जनताकडे जनतेचा, लोकांचा कौल एवढा वाढलेला आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्याचा कौल या ठिकाणी वाढलेला आहे. खरंय काय? हा खरंय काय? एक मुद्दा तुमच्या नाही थांबा. एक मुद्दा यांच्या एवढा कोणी चांगलं नाही सांगू शकणार. आता इथे आल्यानंतर पुन्हा तोच चर्चेला होता की अमित देशमुखांचा संपर्कच नाही लोकांशी. पुन्हा एकदा नाही, त्यांचा संपर्क आहे का नाही हे जनतेला जर तुम्ही विचारलं तर ते निश्चितपणानं तुम्हाला त्याचं उत्तर जनतेच्या मधून मिळेल. मी तर त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस जनसामान्याच्या भूमिकेपासून भटकली म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि आता पक्षाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिकचे जे प्रश्न आहेत, STPचा प्लॅन झालेला नाही, अंतर्गत रस्त्यांचं जाळं व्यवस्थित बनलं पाहिजे, ट्रॅफिक वाहतुकीची जी कोंडी होते ती सुनियोजित केली पाहिजे, पाणी स्वच्छता, स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि हरित लातूर करण्याची भूमिका कधी काळी कुणी जाहीर केली, पण त्याचा पाठपुरावा झाला नाही. म्हणून हे शहर जे मागं पडतंय ते मेक लातूर ग्रेट अगेन ही मेगा मागासारखी अमेरिकेसारखी कॉन्सेप्ट घेऊन आपण, मला सर्वसामान्य लोक हा घ्या ना. आम्हाला आश्वासनं नको आहेत, ह्यांचे फक्त आश्वासनं आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये महापालिकेत काय केलं? रेल्वेनं पाणी आलं. भाजपचे आले संडासच्याच भोवती फिरायलेत, रस्ते उघडायलेत, तिथंच आहेत. ह्यांच्यातच कोटीवर तिकटासाठी भांडण आहेत. प्रसार माध्यमात आम्ही बघू लागलो कशासाठी तिकट म्हणजे तिकीट वाटपासाठी प्रसार माध्यमात चालत एकमेकावर आरोप चालू आहेत. आमच्या लातूरकराला काय, रस्ता काढायचा, ड्रेनेजला खोदायचा, नाल्या बंद करायच्या, डबल काढायचं. लातूरकरांना वैताग आलाय काँग्रेसचा, भाजपचा. आता राष्ट्रवादी लातूरकरांसाठी पर्याय काय? पर्याय काय? आता कुठलं हुडकावं काँग्रेस आम्हाला नाही. सामान्य जो उमेदवार गरीबातला आहे, जनतेतला आहे, त्याला सामाजिक ज्ञान आहे, त्याला लातूरकर निवडतील. पैशाचं काय बोलला? पैशाचं नाही, लातूरकर ह्या दोघाला पण कटाळलेत. पर्याय म्हणून पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पाहत आहेत लोकांचा जनादेश राष्ट्रवादीकडे आहे. आम्ही महायुतीच्या चक्करमध्ये आम्हाला तयारी करता आली नाही, पण चक्करमध्ये महायुतीचे पार्टनर सांगताय. महायुतीबद्दल बोलतायत. राज्यात सगळीकडे यांना आघाड्या चालतात, महायुती चालते, आणि इथं ज्या वेळेला काँग्रेसला डॅमेज करायचं तेव्हा राष्ट्रवादीने स्वतःची टीम उभी केली. हे बी टीम आहे. बी टीम आहे सरळ म्हणजे भाजप इकडे ऐकलात का? भाजप आणि राष्ट्रवादी एकच. यापूर्वी यांनी वंचितला बी टीम म्हणत होते. आता नाही, 1 मिनिट, आता ती वंचित यांच्या सोबत आहे, मग ह्यांनी पण भाजपची बी टीम आहे का? मला काँग्रेस आणि भाजपवाल्यांना हे विचारायचं आहे की हे असं शहर आहे की अजूनही 15 दिवसात एकदा पाणी येतं शहराला. 15 दिवसात येत नाही, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. 4 दिवसाला पाणी येतं. 4 दिवसाला येते. 4 दिवसाला पाणी येतं. पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं पाण्याचा तसा तुटवडा नाही. आणि जो प्रोपोगंडा केला गेला की रेल्वेनं पाणी आणलं, त्यावेळेस ही पाण्याची व्यवस्था लातूरमध्येच होती, परंतु केवळ दाखवण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली की काय असा आम्हाला प्रश्न पडतो. आणि त्या रेल्वेनं आलेल्या पाण्याचा सुद्धा काय दाखवण्यासाठी? रेल्वेनं आलेल्या पाण्याचा सुद्धा
पैसे रेल्वे खात्याकडून घेण्याचा प्रयत्न झाला. तेवढंच पाणी विलासराव देशमुख फाउंडेशननं इथं लातूरमध्ये टँकरद्वारे पुरवलं होतं. आणि ही वस्तुस्थिती निष्ठावंताकडे हे सगळे प्रश्न आहेत का? फक्त तुम्ही भाजपच्याच विरोधात बोलणार आहे? नाही, आमच्याकडे विकासाचे सुद्धा प्रश्न आहेत. जसे की आम्ही आता लातूरमध्ये सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे ट्रॅफिकचा, अतिक्रमणाचा. आम्ही त्या विषयावरती काम करू. आमची नमो आघाडी ट्रॅफिकचा पण प्रश्न आहे. मला जरा भाजपवाल्यांना हे समजून घ्यायचंय, पालकमंत्री तुमचे, 2-3 आमदार तुमचे, खासदार नाहीत तुमचे, आमदार इतर आहेत, पण हे सगळे प्रश्न तसेच आहेत लातूरचे जितकी वर्ष चर्चेत आहेत. आपल्या माहितीस तो मागील 2.5 वर्षात भारतीय जनता पार्टी सत्ता आली, त्या कामाचे निधी आणला गेला. त्यानंतर नगरसेवक फोडाफोडी कोणी केली, नगरसेवक कोण फोडले कोण तोडले, आणि हे जे आता नाही राखू शकला त्यांना. राखू शकलं नाही, तिथल्या आमदारांनी ती ताकद लावून स्थानिकच्या आमदारांनी त्या मॅनेजमेंट करून भूलथापा देऊन त्या नगरसेवकाला फोडले, सत्ता परिवर्तन केलं. मला सांगा यांनी किती निधी आणला? आता काँग्रेसचे लोक बोलत आहेत, यांनी अमित देशमुख जेव्हा 17 वर्षात जे आमदार आहेत त्यांनी स्थानिकच्या प्रश्नासाठी किती कोटीचा निधी आणला, यांनी तो लातूरसाठी विकास कामासाठी सांगा. तुम्ही किती कोटीचा आणला? त्यांच्याच्याने साधा रिंग रोड तरी आणला का? तुम्ही किती कोटीचा आणला? जवळजवळ प्रभाग क्रमांक 12 जेव्हा प्रभाग वाईज बोलू आम्ही 25, 30 कोटी एका प्रभागाला. 25 कोटी 30 कोटी एका जो मी माझ्या प्रभागात मी नगरसेवक म्हणून काल काम केलंय, इथं जे नगरसेवक नगरपालिकेमध्ये आहेत त्यांना विचारा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये 30 ते 35 कोटीची कामं केलेत. 35 कोटीची कामं केलीत. 25 ते 35 कोटीची. अतिशय चुकीची माहिती ते देत आहेत. जो काही निधी आणलेला गेला आहे प्रभागामध्ये असेल किंवा लातूर शहरामध्ये, ते माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेबाच्या माध्यमातून देण्यात आला. DPTCचा निधी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार जाऊन युतीचं सरकार आलं, तेव्हा DPTCचा जो मंजूर निधी होता तो सुद्धा थांबवण्याचं पाप भाजप सरकारने केलं. आलो मी येणारच आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. बोला पाटील मॅडम बोला. यामध्ये कोणत्याच पक्षाला अधिकार नाही विकासावर बोलण्याचा. तुम्ही कुणाबरोबर आहेत सध्या? मी शिंदे गटाचे आहे. तुमचा पक्ष कुणाबरोबर आहे? तुमचा पक्ष इथे कुणाबरोबर आहे? वैयक्तिक आम्ही स्वबळावर आहेत, कारण आज आमचा शिवसेना म्हणजे एकमेव कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. या कोणालाच अधिकार नाही विकासावर बोलण्याचा, महिला सुरक्षेवर बोलायचा अधिकार नाही किंवा कशावरच नाही. कारण काँग्रेसच्या बाबतीत बोलायला गेलं तर 2-4 दिवसातच एक घटना झाली दादा, की एका रात्रीत रोड बनवला गेला. म्हणजे इलेक्शन आले की रोड बनवतात का हे? त्यानंतर काँग्रेसचे जेवढे उमेदवार आहेत सगळे गुंड वगैरे असे दिलेत. का दिलेत? तुम्ही गुंड उमेदवार दिलेत? कशामुळं? विकासावर बोला. आणि राहिला भाजपचा प्रश्न, आणि भाजपचा प्रश्न जर राहिला लोकसभा आणि विधानसभा ही आमच्या हिंदुत्वाच्या जीवावर झाले, तर आमच्या हिंदुत्ववादी लोकांना का सीट दिल्या गेल्या नाहीत? काँग्रेसने त्यांचे लोक का आमच्या निष्ठावान लोकांना डावलले गेले? प्रश्न चांगला विचारा. सहमत आहे तुम्ही यांच्याशी? हो, सहमत आहे साहेब. काँग्रेसनं गुंड प्रवृत्तीचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. नाव सांगा म्हणताय? काय नाव सांगा म्हणतायत? असे अनेक 10 ते 20 लोक आहेत, नाव सांगता येईल. एक भाजपनं खरोखर चर्चा सर्वसमावेशक घ्यावी अशी विनंती आहे. NDTV हे सर्वसमावेशक आहे. लातूर हे मुस्लिम बहुल शहर आहे, तर काँग्रेसनं मुस्लिमावर अन्याय केलाय हे आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला तुम्ही अपक्षांचं ऐका ना, इथं अपक्ष आहेत, रांजणकर अपक्ष आहेत, इथं अपक्षांचं सरकार येणार आहे. अपक्षांचं या शहरामध्ये जवळपास 28 ते 30% मुस्लिम बहुल भाग आहे असं म्हणतात. यांचं म्हणणं आहे काँग्रेसने अन्याय केला. बिलकुल केला. उमेदवारी अशा लोकांना दिली ज्यांना गुलामी केलेली आहे. आम्ही मागितली होती उमेदवारी, आम्ही मागितली होती, का नाही दिली? काय क्रायटेरिया काय होता? मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये येतो. माझ्या प्रभागाची लोकसंख्या 15,427 आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या फक्त 700 आहे. तरी आम्ही ओपनचा चेहरा जो आहे, सर्वसाधारण पुरुषचा चेहरा हा मुस्लिम दिले, अकबर माड दिले. अजून काय द्यायला पाहिजे? आणि काँग्रेसने सर्वसमावेशक म्हणतोय मी. आपल्याला शादीखाना बोगस आहे. काय आहे त्याच्यामध्ये? सर्वसामान्यच नाहीच सर. ते सार्वजनिक मंगल कार्यालय आहे. सार्वजनिक मंगल कार्यालय बंद झालं. आता बंद झालं ते. शादीखान्याचा निधी कोण आणला यांना विचारा. बंद झालं ते. शादीखाना म्हणजे काही विकास नसतो. आता तिथे तुम्ही उर्दू घर म्हणताल. विकास सर्वसमावेशक पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. वकील साहेबाच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देतो, कारण माझा परिवार माझ्या आजोबांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे. मी स्वतःहून काँग्रेस पक्षाची मुस्लिम समाजाकडून उमेदवारी मागितली. मिळाली की नाही? पक्षाने माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला उमेदवारी दिली. पक्षाचं काम
तर माझी ही इच्छा नाही की पक्षाने मुसलमानाला डावललंय, अल्पसंख्याकांना डावलंय. काँग्रेस पक्षाने सगळ्या समाजाला न्याय दिलाय. आता विषय चालू आहे की मी चोर आहे का तू चोर आहे. मुळात इथल्या मूलभूत प्रश्नावर इथली निवडणूक झाली पाहिजे. यांचं होते की विषय नाही? काय चाललंय की तुला तिकीट भेटलं का, मला भेटलं का, मी चोर का तू चोर, अशा पद्धतीने चाललंय. हे जे म्हणतात ना, लातूर मध्ये अजून बी पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, कचऱ्याचे सुटलेले नाहीत, हे ह्यांना विचारायला पाहिजे. मुळात ह्यांनी हे सांगत नाहीत माझं तिकीट कापलं, विचारू तुझं तिकीट आता नेमकं कापलं. कुणाला मला आता विचारू तुम्ही- सांग. काँग्रेसवाल्यापासून थांबा ना, काँग्रेसवाल्यापासून सुरुवात असू देत, तुमच्यापासून सुरुवात करू. कितीतरी लोकांनी सांगितलं हे प्रश्नच मिटत लातूरचे, वर्षानुवर्ष तीच चर्चा असते. हे प्रश्न त्यांनी सुटले निर्माण केले. नाही सुटलेले आहेत काही वाटती. आणि शहर जसं जसं वाढत जातं तसं तसं समस्या आणखीन त्या वाढत जातात. कचऱ्याचा प्रश्न तयार झालेला होता. कचऱ्याच्या प्रश्नामध्ये आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांनी विधानसभेमध्ये उजनीचं पाणी आलं पुन्हा. उजनीच्या उजनीचं पाणी दरवेळेला महापालिकेची निवडणूक आली की उजनीचा प्रश्न येतो. मला उजनीच्या पाण्यावर तर बोलायचंय. संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमामध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं, 2 वर्षामध्ये जर मी उजनीचं पाणी आणू शकलो नाही आहे त्या पदावरून राजीनामा देतो. देतील का संभाजी पाटील निलंगेकर साहेब आमदारकीचा राजीनामा? का देऊ शकले नाहीत? त्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. गेली 11 वर्ष झालं केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. गेले 10 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे. जर ते करू शकत नाही, त्यांनी का शब्द दिला होता महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमामध्ये? ते स्वतः म्हटलं विचारतो, होतं. पण मला गंमत वाटते की जिथे काँग्रेसचे 2 इतके मोठे वरिष्ठ नेते होते त्यांना शहराचा पाणी प्रश्न मिटवता आला नाही. ऐका, तरी सुद्धा तुमची सत्ता 2014 पासून आहे ना. आपण मगापासून बरेचसे प्रश्न जेव्हा बघत आहेत तर कुठंतरी ते तिकीट वाटप ह्या त्या गोष्टीच्या गॉसिपमध्ये आपण अडकत आहेत. मुळात जेव्हा महानगरपालिका येते तर महानगरपालिका कोणत्या मुद्द्यावर असते? मी पहिल्यांदा बोललो तुम्हाला, घंटा कचरा व्यवस्थापन. उजनीच्या पाण्यावर नाहीये का? ऐका ना, येतो ना मी त्याच्यावर. माझा हा प्रश्न आहे, या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात आली तर महापौर 2.5 वर्ष बसले. 17 वर्ष मध्ये तुम्हाला बेसिक आमदार होऊन खासदार तुम्ही निवडून आले स्वतःचे, तुम्हाला अजून पण पाण्याचा बेसिक प्रश्न सोडवित आला नाही. मग तुम्ही नेमकं 17 वर्षामध्ये दर 5 वर्षांनी तुम्ही साधे कार्यकर्त्यामध्ये बसत नाहीत. तुम्ही पर्यटन मंत्री असल्यासारखे इलेक्शनच्या पुढे 1 महिना येतात, इथले इलेक्शन निवडतात, लोकांना वेळेत काढतात, पुन्हा निवडणूक झाल्या की निघून जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस तुम्ही किती महिने, आता गेल्या 2 महिन्यापासून इथं फिरायला चालू केलं, पुन्हा 4 वर्ष गायब होतात, पुन्हा विधानसभेला येतात. मला अमित देशमुखाबद्दल बोलतो. मग यांनी विकास कामाबद्दल काय करतात? विचारतायत संभाजी पाटलांच्या राजीनाम्याबद्दल काय? उजनीच्या पाण्याचं ते बोलले होते ना. आता नदी जोड प्रकल्प अंतर्गत जो प्रश्न चालू आहे, नदी जोड प्रकल्प येणार आहे लातूरमध्ये. जो नदी जोड प्रकल्प चालू आहे त्याचं काम चालू आहे आणि पाणी प्रश्न हा बेसिक कायमस्वरूपी मिटणार आहे. पण मला म्हणायचं आहे, आपण इथले स्थानिकचे आमदार कोणता प्रश्न विचारतात? बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध करता सभागृहामध्ये, विकास कामावर बोलत नाही तर एखादा स्थानिकचा निधी किती आहे? खूप सेन्सिटिव्ह चर्चा आहे. तुम्ही बघा, सभागृहामध्ये कुठला आमदार असं म्हणतो का की आम्हाला बाबासाहेब आंबेडकर टाउन जे सभागृह आहे त्या ठिकाणी पूर्ण आर्थिक पुतळ्याची गरज नाही, तिथं असताना तुम्हाला एवढं उघड एखाद्या गोष्टीवर बोलायचं? नेमका हेतू काय तुमचा? का तुम्ही समाजात असे द्वेष बनवतात? आणि पाणी या वर्षी आता पाऊस काळ रेग्युलर झाला, पाण्यावर बोला म्हणतायत, उजनीच्या पाण्यावरचं काय झालं? काय म्हणलं? नदी जोड प्रकल्प. नदी जोड प्रकल्प हे त्याचं उत्तर आहे, नदी जोड प्रकल्प. पण या शहरामध्ये मला असं सांगितलं गेलं की वृक्ष कर म्हणून जो घेतला जातो, विचार राष्ट्रवादी काँग्रेसला हा विचार आहे ना, त्यांना जरूर विचारेन. या शहरामध्ये जो वेगवेगळा कर जमा केला जातो त्या कराचं सुद्धा नीट नियोजन केलं जात नाही. या मंडळींना मला विचारायचे, तरुण काय शहराचे प्रश्न काय? आजकाल जे चालू आहे ना हिंदुत्ववादी हे ते, आमच्या लातूरमध्ये जे घडत आहे ते सर्व असं बघण्यासारखं नाही आहे. पण पक्ष काय बघण्यासारखं नाहीये? पक्षपोट होत आहे. पक्षपोट होते ते बघण्यासारखं नाही. बोला मित्रांनो पटापट. काँग्रेसचे एकदम प्रभाग 10 मध्ये बोगस कामं झाली. माझ्यापाशी व्हिडिओ आहे, तुम्हाला मी एक काँग्रेसमध्ये व्हिडिओ दाखवतो. 3.5 फूट पाण्यामध्ये नाली केली आहे काँग्रेसने. 3.5 फूट पुढे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. हे बघा, त्यांचा घेणारच आहे व्हिडिओ. पुढचा तो व्हिडिओ दाखवेपर्यंत मी बोलतो पुढे. बोला पटपट. लातूरच्या विकासासाठी अमित विलासरावजी देशमुख साहेब हेच योग्य आहेत. आमच्या दाखवू द्या ना. हे बघा, एवढ्या पाण्यामध्ये नाली केलेली आहे याने. ही नाली कशी टिकल? हा विकास असतो का काँग्रेसचा? बघा, ही एवढा माल टाकायला, एक तर माल दिसत आहे का ह्याच्यामध्ये पडलेला आहे? नाली कशी टिकल? कोण नगरसेवक होते तिथे? ॲडव्होकेट दीपक सूळ नगर, जे पूर्वी महापौर पण होते. महापौर त्यांनी केलेलं हे काम आहे. ऐका ना, मला हे माहिती आहे की आत्ताचा हा व्हिडिओ व्हायरल होईल. ते जे सूळ यांनी जो काही काम केलं ते बोगस होतं. थांबा. असू दे. तर काँग्रेसवाल्यांना संधी देऊ ना, असं नको व्हायला.
अत्यंत चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे, कारण गेल्या 3 वर्षापासून नगरसेवक कोणीही नाही आणि नगरसेवकांनी केलं म्हणणं हे अत्यंत बालिश विधान वाटतं मला. नाही, पण लातूर शहरातले जे रस्ते आहेत ते केले उखडले हे तर सगळ्यांनी बघितलं. हो 100%. कारण लातूरच्या STP प्लांटसाठी जी भूमी अंतर्गत गटार योजना झाली आणि त्या गटार योजनेसाठी रस्ते उखडले गेले आणि गटारी टाकण्यात आल्यानंतर त्याला पॅचवर्कचं काम करण्यात आलं. आणि हे केवळ लातूरमध्ये झालं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये काम चालू आहे. आणि विशेष म्हणजे हे काम कोणत्या कंपनीला मिळाले? कोणत्या कंपनीला मिळालं? गुजरातची कंपनी आहे. गुजरातच्या कंपनीला दिलं काम. गुजरातचा ट्रॅक्टर येतो, गुजरातच्या कंपनीला काम दिलंय, खरंय का? गुजरातचा ट्रॅक्टर येतो, गुजरातचे कामगार येतात आणि इथं काम करतात. जर तुम्ही भूमिगत गटार योजनेचे तुम्ही जर पोलखोल केली आणि माहिती घेतली तर अत्यंत बोगस पद्धतीचा कारभार या गटार योजने. महाराष्ट्राचा पैसा गुजरातला चालला. थांबा. हे महाराष्ट्राचा पैसा गुजरातला चालला. ही सर्वात अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कंटेंटवर बोला. अजिबात सुद्धा नाही साहेब. लातूरचा फक्त ह्यांनी विकासावरती बोलावं. मला काय म्हणायचं आहे, पैसा गुजरातला चाललाय. ही चुकीची गोष्ट आहे साहेब. पैसा गुजरातला कधीच गेला नाही आणि इथून पुढे सुद्धा जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आमच्या लातूर शहराचे अध्यक्ष अजित पाटील हे सक्षम आहेत. लातूरची जनता यासाठी. एक मिनिट, ह्यांनी गुजरात म्हणालेत आणि काँग्रेसवाले नांदेडचा गुत्तेदार आणला. त्यांनी गुजरातचा आणला, ह्यांनी नांदेडचा आणला. आणि मोरगे काँग्रेसचा मोरगे हा काँग्रेसचा गुत्तेदार आहे. आणि दुसरं असं साहेब, आमच्या घड्याळ्या चिन्हाला निवडून आणले होते. ह्या नगरपालिकेला कब्रस्तान म्हणत होते. 1 रुपयाची ठेव नव्हती. पण घड्याळ्या चिन्हावर आमचा नगराध्यक्ष झाला तेव्हा 6 महिने पगारी कर्मचाऱ्याच्या होत नव्हत्या, महिन्याला पगारी होऊ लागल्या. हा पायंडा रेग्युलर झाला. खरंय का? हे जरा काय आहे, पैसा महाराष्ट्राच्या बाहेर चालला. मुळात त्यांना माहित नाही. हैदराबाद शहरामध्ये काम झालं, गुजरातला STP प्लांट पूर्ण चालला. मला काँग्रेस मित्राचं चांगलं वाटलं की त्यांनी रोड का उखडले गेले तर चांगलं तात्विक कारण दिलं की STP मुळे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम सुरू झाली. त्या ठिकाणी ट्रेंड कंपनी ज्यांनी टेंडर भरले त्याच्यातल्या एक्सपर्टला ते दिलं गेलं. मग ती गुजरातची असेल, हैदराबादची असेल, पुण्याची असेल, नाही मुंबईची असेल, तो इश्यू नसतो. तो इश्यू सगळी एक्सपर्ट कंपनी गुजरातची. अहो मला सांगा, मेगा इंजिनिअरिंग हायकोर्टानं ते टेंडर जे मुंबईमधलं टेंडर TCS ह्याला टाटाला द्यायचं होतं, हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. म्हणजे याच्यासारखी चपराक फक्त पैसे कमवण्यासाठी, कमिशनसाठी कामं काढले जात आहेत. कमिशनसाठी कामं काढली जात आहेत. मला तुम्हाला पुन्हा एकदा हे विचारायचं आहे, कारण इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बऱ्यापैकी अस्तित्व आहे. खास करून जो एलिट क्लास आहे तो पण इथे बऱ्यापैकी संख्येनं असताना सुद्धा असं म्हणतात की संघालाही कोणी विचारलं नाही आणि तुम्ही तर आहेतच निष्ठावान उभारलेले विरोधात. नाही, भारतीय जनता पार्टीने एवढंच सांगावं, 29 डिसेंबरपर्यंत जो कार्यकर्ता काँग्रेसचा प्रचार करत होता आपल्या प्रभागामध्ये, तो 30 डिसेंबरला निवडणूक अधिकाऱ्याकडे सुद्धा काँग्रेसचा गमजा, काँग्रेसचा बिल्ला लावून भाजपचा बी फॉर्म जोडून त्याने सबमिट केला. आम्हाला 30 डिसेंबर रोजी सकाळी कळलं. याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने द्यावं. ठीक आहे, शेवटचे काही भाग राहिलेले आहेत. मला सगळ्या लोकांना संधी मिळवून द्या. बोला काय तर मला भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रमुखांना एकच प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या 15 ते 16 बड्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म कसा मिळतो? आणि मला स्वतः निवडणूक प्रमुखांनी रात्री 2 वाजता बोलवून घेऊन AB फॉर्म दिलं आणि नंतर आयात उमेदवाराला तो माझा AB फॉर्म सकाळी का देण्यात आला? या प्रश्नात काय झालं? काय झालं ते तरी सांगा. काय झालं? मला तिकीट दिलं आदल्या दिवशी आणि नंतर काढून घेतलं. काय झालं? मग आता काय अपक्ष निष्ठावंत झालो मी. मी भाजपचा पदाधिकारी होतो. मी राजीनामा दिलो, आता नाही मी पदाधिकारी. कमळती काय नाही, का नाही तुम्हाला सांगतो, का नाही सांगतो. जी कल्पनागिरी हत्याकांड प्रकरणामध्ये जे आरोपी होते, जे संशयित होते, त्यांना तिकीट दिले. आणि जो व्यक्ती असं स्टेजवर BJPचा गमजा असं पायदळी तोडून काँग्रेसचा गमजा गळ्यात घातले त्याला तिकीट दिले. आमच्यासारख्या निष्ठावंतांना आतापर्यंत काँग्रेसचे बोगस नेते BJPचं पद देऊन त्यांना आमच्या बोकांडी बसवण्याचं काम ह्या इथल्या
काँग्रेसने केलेला आहे. हा मुद्दा मी आता फक्त शेवटची 2 मिनिट राहिली आहेत. मला कळलंय महाराष्ट्रामध्ये भाजप विरुद्ध- हे सगळे मिलीभगत झालेत. आज भारतीय जनता पार्टीला त्यांच्या बॅनरवर टाकण्यासाठी नेत्याचा फोटो नाही का, तर त्यांना लाज वाटते कुणाचा फोटो टाकावा. आणि काँग्रेस ठीक आहे. शेवटचे अगदीच 1 मिनिट आहेत तुमच्याकडे. मी येणार आहे येणार तुमच्याकडे. फक्त मला सांग काय राहिलंय तुमचं, सांगा मला पटकन. हा पटकन सांगा मला. देशाचे महामहिम पंतप्रधान यांनी सांगितलं होतं सबका साथ सबका विकास सबका विश्वास, परंतु या देशाचा विश्वासघात केलेला आहे. जेणेकरून 75 वर्षांनी भारतीय काँग्रेस पक्ष हा देश चालवतो आणि हिच्या देशावर आतापर्यंतची जी पिढी आहे आम्हाला सगळं भेटलेलं आहे, रोड नाली सबूक भेटलेलं आहे. परंतु काही नेते या 75 वर्षामध्ये गाय वासरू नका विसरू सोडून द्या, परंतु हाताचा पंजा अष्टपैलू विलासराव देशमुख त्यांनी या लातूरचं नेतृत्व केलेलं आहे आणि आम्हाला सगळंच दिलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून ते काही ज्वलंत प्रश्न राहून गेलेले आहेत. काय राहिलेले आहेत? 75 वर्षामध्ये ह्याने सर्व मिळाले असं सांगितलं, पण अवघ्या 5 वर्षामध्ये देशाच्या आपले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी अवघ्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघा की रोड असे आपले इथं भाजप असो शिवसेना असो शेवटचे आता फक्त इथल्या महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं, आता आण होती शान होती विलासराव देशमुख साहेबांचं गाणं. मला शेवटचे फक्त 1 मिनिट सांग, करणार काय? सत्ता आली का? सत्ता आल्यानंतर लातूरच्या नागरी सुविधांचा प्रश्न अभिवेचनाप्रमाणे मुदतीत सोडू. चुकीच्या पद्धतीनं कर आकारणी मालमत्ताची झालेली आहे ती दुरुस्त करून देऊ आणि आपण ज्या पद्धतीनं लातूर संधी निर्माण करतोय त्या लातूरचं वैभव परत मिळवून देऊ. मी पुन्हा एकदा सांगतो, वडिलाच्या नावानं राजकारण किती दिवस करणार आहेत, जगूया सपने पप्पाचे किती दिवस करणार आहेत, त्यांना सोडून तुम्ही 17 वर्ष काय केलं, तुम्हाला 17 वर्षात काय जमलं आणि तुम्ही स्वतः काय करू शकला नाही तर नगरसेवकाला काय तुम्ही देणार आहेत? त्यांचं एक स्लोगन राहिलेलं आहे त्यांचं, तुम्ही काय हे लातूर हा या मुद्द्यावर आपण थांबतोय. प्रत्येकाला काहीतरी बोलायचंय. स्लोगन आहे का, लातूरचं हित मुंबईला पाठवा आम्हीच. किती द्वेषानं ही निवडणूक लढली जातेय मोदी साहेबांवर पुढच्या भागामध्ये आपल्याला महानगरातले हेच मुद्दे घेऊन पुढचा भाग पाहण्यासाठी NDTV मराठीला पाहत राहा. हे आहे महानगरपालिकेचं महायुद्ध.